याबद्दल बोलताय आंदोलक आणि तुम्ही, आंदोलक आणि सरकारमध्ये काही चर्चेची शक्यता म्हणजे काही त्या संदर्भात काही पावलं? त्या दोघांमध्ये एक सकारात्मक चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चेमधून या गणेशोत्सव काळामध्ये कारण तुमच्या काळामधलं आंदोलन कुठेतरी तोडगा निघावं या संदर्भात निश्चितपणे मी आपल्याला सांगितलं की आपण त्याकरताच ही समिती तयार केलेली आहे. ती समिती त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर विचार करते आहे, त्याच्यानंतर चर्चा देखील करेल. जी काही चर्चा त्या ठिकाणी आवश्यक आहे ती चर्चा करून तोडगा काढायचा प्रयत्न करू. वेगवेगळ्या लेवलवर ही चर्चा होत असते. त्यामुळे आणि यापूर्वीही चर्चा एक प्रकारे कमिटीने सुरूच केलेली आहे, कारण मागण्यांवर कमिटीची एक बैठक देखील झालेली आहे आणि मग त्यातनं कमिटीने वेगवेगळे म्हणजे त्या मागण्यांच्या संदर्भात कायदेशीर पोझिशन काय आहे. आता शिंदे समिती आहे, शिंदे समितीचा अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे. शिंदे समितीला ऑलरेडी एक्सटेन्शन देण्याचा ठराव देखील या कमिटीने घेतलेला आहे. त्यामुळे असं नाहीये की कमिटी काही करत नाही, कमिटी करतेच आहे. ही एम्पावर्ड कमिटी आहे. या कमिटीला शासनाचे सगळे अधिकार आहेत. ही कॅबिनेटची कमिटी आहे. कॅबिनेटच्या सब कमिटीला कॅबिनेट पुढे जावं लागत नाही. कॅबिनेटची सब कमिटी ज्यावेळेस एखादा निर्णय करते त्यावेळेस तो कॅबिनेटचा निर्णय म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जातो. अशा प्रकारची एम्पावर्ड कमिटी आपण तयार केली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे त्यातनं जो काही तोडगा काढायचा तो आपण काढू. मात्र कुठेही लोकांना त्रास होईल असं वागणं हे योग्य होणार नाही. त्यामुळे माझं आव्हान आहे की लोकांना त्रास होईल असं कोणी वागू नये. सर, रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणामध्ये आहे आंदोलकर्ते गेलेले आहेत, पाऊस आहे, पाठिंबा पण आम्ही मागे हटणार नाही आणि उठणार नाही अशी जी टोकाची भूमिका घेतली जाते. असं आहे की शेवटी चर्चेतनं मार्ग निघेल ना, चर्चेतनंच मार्ग निघत असतो. मला असं वाटतं की त्यांनाही माहिती आहे कायदे आहेत, व्यवस्था आहेत, समित्या आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम सगळ्या पदरी पडतात असं नाही आहे, पण आपण चर्चेतनं मार्ग काढत असतो. आता मागच्या काळामध्ये आपण 10% रिझर्वेशन दिलं. आज अशी परिस्थिती नाही आहे. 10% आरक्षण लागू आहे. त्या आरक्षणाप्रमाणे भरती झाली आहे, भरती चालली आहे. त्याच्यामध्ये ते आरक्षण कुठेही कोर्टाने नाकारलेलं नाही. कोर्टात आरक्षण आतापर्यंत नीट टिकलेलं आहे. त्यामुळे आत्ताची परिस्थिती अशी नाही की मराठा समाजाला आरक्षण नाहीये, ते ऑलरेडी आहेच. मराठा समाजाचं आरक्षण टिकलेलं आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की वेगवेगळे पक्ष जे या संदर्भात सोयीची भूमिका घेत आहेत त्या पक्षांना माझं आव्हान आहे की सोयीची भूमिका घेऊ नका. भूमिका घ्यायची तर ठाम भूमिका घ्या. ठाम भूमिका घेताना दिसत नाही. आम्ही तर बोललोच होतो, याचंही करा आणि त्याचंही करा, अशा प्रकारची भूमिका नको. जे कायदेशीर आहे ती कायदेशीर भूमिका घ्या ना. तुमची भूमिका सांगा, काय कायदेशीर भूमिका आहे. या संदर्भात ते भूमिका याकरता सांगणार नाहीत, कारण त्यांना समाजामध्ये भांडण होताना कुठेतरी त्यातनं राजकीय फायद्याचा वास येतो. आम्हाला राजकीय फायदा करून घ्यायचा नाही. आम्हाला सगळे समाज सांभाळायचे आहेत. आमचं सरकार इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी निवडून आलं कारण आम्ही सगळ्या समाजाला सांभाळलेलं आहे. सगळ्या समाजाने आम्हाला मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना सांभाळावं लागेल. सगळ्यांना सांभाळून सगळ्यांचे ॲस्पिरेशन्स जे आहेत ते ॲस्पिरेशन्स कसे पूर्ण करता येतील हे आम्हाला प्रयत्न करायचा आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.